Hello and welcome to this video class of our 9th class English. Myself Bhaskar Khadbade from ZP High School, Palsap, District Usmanabad. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इंग्रजी विषयाचा जो चौथा पाठ आहे, या पाठातील जो शेवटचा भाग आहे, इंग्लिश वर्कशॉप सेक्शन आणि लँग्वेज स्टडी सेक्शन, तर या भागाविषयी सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण या पाठाचे 3 व्हिडिओ पाहिलेले असालच. जो पहिला व्हिडिओ वॉर्मिंग अप सेक्शनवरती होता आणि नंतरचे 2 व्हिडिओ हे कॉम्प्रिहेन्शन ऑफ लेसन ऑर द एक्सप्लेनेशन ऑफ लेसन या पाठाचं स्पष्टीकरण मी या नंतरच्या 2 व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला होता. आपण ते पाहिलेले असतील. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला या पाठाचा जो शेवटचा भाग आहे, इंग्लिश वर्कशॉप सेक्शन आणि त्या अंतर्गत असणारा लँग्वेज स्टडी सेक्शन, तर या भागाविषयी आपण या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत. तर चला तर मग आपण ही माहितीला सुरुवात करूया. आपल्या इंग्लिश वर्कशॉप सेक्शनच्या अंतर्गत जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे, लिस्ट ऑल द नेम्स ऑफ जिओग्राफिकल प्लेसेस मेन्शन्ड इन द पॅसेज. लिस्ट करणे म्हणजे काय? यादी करणे. जिओग्राफिकल प्लेसेस, प्लेस म्हणजे ठिकाण आणि जिओग्राफिकल प्लेसेस म्हणजे काय? तर भौगोलिक ठिकाण. मेन्शन्ड इन द पॅसेज, तर या पाठामध्ये उल्लेख केलेली जे भौगोलिक ठिकाणांची नावं आहेत, तर त्या भौगोलिक ठिकाणांची यादी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर या पाठामध्ये जे जिओग्राफिकल प्लेसेस आलेले आहेत, तर त्यामध्ये आसाम, चायना, कंबोड, दार्जिलिंग आणि निलगिरीज, these are the places or these are the names of places which are geographical places and mentioned in this particular lesson. Now see the second activity. तर दुसरी कृती काय आहे? Make smaller words using the letters in the given words. तर या प्रकारचा जो प्रश्न आहे, तर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये लँग्वेज स्टडी सेक्शनच्या अंतर्गत आपल्याला 2 गुणांसाठी विचारला जातो. हा आपल्या इयत्ता 9वी साठी तसंच इयत्ता 10वीच्या SSC बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे, तर या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तर हा प्रश्न किंवा ही ॲक्टिव्हिटी आपल्याला 2 गुणांसाठी विचारली जाते. तर यामध्ये तुम्हाला एक मोठा शब्द दिला जातो. मोठा शब्द म्हणजे काय? मोर सिलॅबिक वर्ड, की ज्या शब्दामध्ये अनेक सिलॅबल्स असतात किंवा ज्याचं स्पेलिंग हे मोठं असतं. तर या शब्दापासून आपल्याला मिनिमम 3 लेटर वर्ड्स, मिनिंगफुली 3 लेटर वर्ड्स आपल्याला बनवायचे असतात आणि हे आपल्याला 4 बनवायचे असतात. म्हणजे हा प्रश्न जो आहे तो 2 गुणांसाठी आहे. तर एक जर शब्द आपण व्यवस्थित बनवला तर त्यासाठी अर्धा गुण असेल. तर आपणाला अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीचा सराव करण्यासाठी आपण कुठंही किंवा समजा आपण पाठ वगैरे वाचत असताना किंवा आपण सहजसुद्धा एखाद्या मोठ्या शब्दापासून 3-3 अक्षरापासून किंवा कमीत कमी 3 अक्षर घेऊन आपण अर्थपूर्ण शब्द बनवण्याचा आपण सराव केला पाहिजे, जेणेकरून तर या कृतीसाठी किंवा या प्रश्नासाठी बोर्डाच्या परीक्षेत जे 2 गुण असतात, तर ते 2 पैकी 2 गुण आपल्याला प्राप्त होतील. तर या ठिकाणी मेक स्मॉलर वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. तर अट काय आहे? फक्त दिलेला जो शब्द आहे त्याच शब्दातील अक्षर घेऊन आपणाला शब्द बनवायचे असतात. आणि दुसरी अट अशी आहे की मिनिमम 3 लेटर वर्ड्स आपल्याला बनवायचे. मॅक्झिमम आपण कितीही करू शकता, फक्त कमीत कमी 3 अक्षरांपासून आपल्याला शब्द बनला पाहिजे. तर या ठिकाणी ॲक्च्युअली हा शब्द आहे, तर ACTUALLY. तर यापासून आपण कसे शब्द बनवू शकतो पहा. ॲक्ट आहे, ॲक्ट म्हणजे कृती करणे, ऑल म्हणजे सर्व, टॉल म्हणजे उंच, कॉल म्हणजे बोलावणे किंवा अलाई ज्याला म्हणू आपण. तर अशा पद्धतीनं तुम्ही दिलेल्या शब्दापासून त्याच शब्दातील अक्षरांचा उपयोग करून 3 किंवा 3 पेक्षा जास्त अक्षरांपासून बनलेले शब्द आपण या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करायचा. दुसरं एक्झाम्पल आहे रिफ्रेशिंग. यामध्ये फ्रेश, FRESH, रिफ्रेश, रिंग, सिंग आणि फ्रेशर हे शब्द बनलेत. इमिडिएटली, नेक्स्ट एक्झाम्पल इज इमिडिएटली. तर या इमिडिएटली शब्दापासून कोणते शब्द बनलेले आहेत? तर डायल, एट, डाय, मॅट आणि डेट.
त्यानंतर पुढचा शब्द आहे इन्व्हेस्टिगेशन्स. तर इन्व्हेस्टिगेशन्स या शब्दापासून कोणते शब्द बनलेले आहेत? तर इन्व्हेस्ट, नेशन, स्टेशन, नेस्ट आणि गेट. तर अशाच प्रकारचं पुढचं उदाहरण आहे मेडिटेशन. मेडिटेशन हा शब्द आहे. तर मेडिटेशन या शब्दापासून आपल्याला इतर शब्द बनवायचे. तर याच शब्दातील अक्षरांचा उपयोग करून त्यामध्ये टॅन, एडिशन, मीट आणि एडिट हे 4 शब्द आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. पुढचा शब्द आहे एन्जॉयबल. एन्जॉय, जॉय, एबल, नोबल आणि अनेबल. नेक्स्ट वर्ड इज लोनलीनेस. तर या शब्दापासून आपण कसे शब्द बनवू शकतो पहा. लोन, वन, लाईन, नाईन आणि लेस. आणि शेवटचा शब्द आहे फ्रेंडशिप. तर फ्रेंडशिप या शब्दापासून आपण इतर शब्द कसे बनवू शकतो? तर फ्रेंड, शिप, यंड, फ्राईड, फाइंड आणि सेंट. तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की जो दिलेला शब्द आहे त्याच शब्दातील अक्षरांचा उपयोग करून आपणाला अर्थपूर्ण शब्द बनवायचे. मग या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 4 शब्द बनवता आले पाहिजेत. तर माझं तुम्हाला सांगणं असेल की आपण काय करायला पाहिजे, 5 ते 6 शब्द बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपला एखादा जरी शब्द चुकला तरी कमीत कमी म्हणजे मोर दॅन नीडेड म्हणजे 4 पेक्षा जास्त जर तुम्ही बनवले आणि एखादा शब्द जरी आपला स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालं तरी या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नासाठी असणारे 2 गुण जे आहेत ते 2 पैकी 2 गुण तुम्हाला प्राप्त होतील. नाउ सी द थर्ड ऍक्टिव्हिटी. आता तिसरी ऍक्टिव्हिटी पहा. फ्रॉम द पॅसेज कॉपी करेक्टली एनी 3 सेंटेन्सेस दॅट बिगिन विथ हाव. तर या ठिकाणी या पुस्तकामध्ये इंग्लिश वर्कशॉपच्या अंतर्गत दिलेली ही ऍक्टिव्हिटी आहे. कॉपी करेक्टली एनी 3 सेंटेन्सेस दॅट बिगिन विथ हाव. आता फ्रॉम द पॅसेज म्हणजे या उतार्यामधून म्हणजे या कथेमधून किंवा या पाठामधून कॉपी करेक्टली. कॉपी करणे म्हणजे काय? उतरून काढायचे आपल्याला. जसे त्या धड्यामध्ये आहे तसेचा तसा ते वाक्य आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे. करेक्टली म्हणजे योग्य. एनी 3 सेंटेन्सेस कोणतेही 3 वाक्य दॅट बिगिन विथ हाव. बिगिन म्हणजे सुरुवात होणे. तर जी वाक्य किंवा ज्या वाक्यांची सुरुवात हाऊ HOW हाऊ या शब्दापासून झालेली आहे म्हणजेच जे WH क्वेश्चन सेंटेन्सेस आहेत आणि जे HOW हाऊ या इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स पासून सुरू झालेले आहेत तर अशी वाक्य तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. तर पहिलं वाक्य आहे हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. तर हाऊनं सुरू झालेलं आहे आणि हे WH क्वेश्चन आहे म्हणून शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. आणि थर्ड सेंटेन्स इज हाऊ डिड धिस मॅजिकल बिहेव्हरेज गेट्स इट्स नेम. तर हे 3 वाक्य आहेत की जे हाऊ पासून सुरू झालेले आहेत. पुढची ऍक्टिव्हिटी आहे फाइंड द मीनिंग्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम अ गुड डिक्शनरी. तर या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांची मीनिंग म्हणजे काय? अर्थ. फाइंड म्हणजे शोधणे. तर चांगल्या डिक्शनरीमधून आपणाला या ठिकाणी दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधून लिहायचे आहेत. इन्फ्युजन मीन्स अ सायंटिफिक एक्झामिनेशन फॉर फाइंडिंग द ट्रुथ. सायंटिफिक एक्झामिनेशन. आता एक्झामिनेशन म्हणजे काय? एक्झामिनेशन म्हटल्यानंतर एक्झाम्स आणि एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा म्हणतो आपण. पण या ठिकाणी सायंटिफिक एक्झामिनेशन म्हणजे काय? शास्त्रीय परीक्षण थोडक्यामध्ये फॉर फाइंडिंग द ट्रुथ. तर सत्य शोधण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं निरीक्षण किंवा परीक्षण किंवा घेतलेली परीक्षा म्हणजे इन्फ्युजन. दुसरा शब्द आहे रेस्टोरेटिव्ह. आता रेस्टोरेटिव्ह म्हणजे काय? तर मेकिंग यू स्ट्रॉंग अँड हेल्दी अगेन एबल टू ब्रिंग बॅक हेल्थ. तर निरोगी राहण्यासाठी किंवा आपलं आरोग्य पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी ठरणारी बाब. मेकिंग यू स्ट्रॉंग अँड हेल्दी अगेन. पुन्हा तुम्ही मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी. एबल टू ब्रिंग बॅक हेल्थ तर तुमचं आरोग्य पुन्हा प्राप्त करून देणारी बाब. दॅट इज कॉल्ड रेस्टोरेटिव्ह. नेक्स्ट वर्ड इज इन्स्क्रिप्शन्स. आता इन्स्क्रिप्शन म्हणजे काय? कोरीव लेख. समथिंग इन्स्क्राईब. कोरलेलं किंवा कोरीव लिपीमध्ये जे लिहिलेलं असतं. मी पाठ शिकवत असताना तुम्हाला सांगितलं की इन्स्क्रिप्शन म्हणजे काय?
तर प्राचीन कालखंडामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना आहेत, तर त्या शिलालेखावर कोरून तर ते शिलालेख उभा केले जायचे. तर ते जे काही दगडावर असेल किंवा शिलालेख असतील, तर याच्यावर कोरून जे लिखाण केलेलं असतं, तर त्याला इन्स्क्रिप्शन्स असं म्हटलं जातं. स्पेशली वर्ड्स कार्व्ह ऑन स्टोन्स, जे शिळा किंवा मोठे-मोठे जे दगड असतात, तर त्याच्यावर जे शब्द कोरलेले असतात, तर त्याला इन्स्क्रिप्शन्स असं म्हटलं जातं. रॅडिकल्स, रॅडिकल मीन्स होल, फुल, इंटिग्रल, मलगमी, सॅम्पल. फ्री रॅडिकल्स किंवा ज्याला आपण मूलकी असं म्हणतो. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीची जी चयापचयाची क्रिया सुरू असते. तर या क्रियेतून जे रासायनिक टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरामध्ये बनत असतात आणि जे आपल्या शरीराच्या शारीरिक आरोग्यासाठी घातक असतात. दॅट इज कॉल्ड रॅडिकल्स. Connoisseurs, a person who is especially competent to pass critical judgments in matters of tastes. ज्याला आपण पारखी किंवा रसिक म्हणतो, की ज्याला चवीमधला फरक कळतो किंवा ती चव घेऊन तो कशाची आहे हे सांगू शकतो. So these are some words and their meanings. Now the next activity, activity number 5, list the words related to agriculture, chemistry from this passage. तर या पाठामध्ये असणारे शेतीशी, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयक, अँड केमिस्ट्री म्हणजे रासायनिक, आणि केमिस्ट्री, केमिस्ट्री म्हणजेच काय, रसायनशास्त्र. तर रसायनशास्त्राशी आणि शेतीशी निगडीत असणारे जे शब्द आहेत, तर हे शब्द आपल्याला या पाठातून शोधून लिहायचे. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. तर या ठिकाणी कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, आपणाला परीक्षेमध्ये जो सीन किंवा अनसीन पॅसेज असतो, तर या पॅसेजच्या अंतर्गत जी पहिली कृती असते, तर पहिली जी ॲक्टिव्हिटी असते किंवा ए सेक्शन जे असतं, जे 2 गुणांसाठी असतं, तर त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ट्रू ऑर फाल्स किंवा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस किंवा अरेंज द स्टेटमेंट्स इन द ऑकरन्स ऑफ द पॅसेज. म्हणजेच या ठिकाणी वाक्य पूर्ण करा किंवा वाक्य चुकी बरोबर लिहा किंवा घटनाक्रमांचा क्रम लावा, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला ए सेक्शनमध्ये पॅसेजच्या अंतर्गत विचारला जातो. तर या ठिकाणी कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे सुरुवातीला अर्धवाक्य दिलेलं असतं, तर ते वाक्य आपल्याला काय करायचं, त्या पॅसेजमध्ये पाहून पूर्ण करायचं असतं. आता या ठिकाणी चूक काय होते, तर वाक्य पूर्ण करत असताना जोपर्यंत पूर्णविराम येत नाही किंवा फुल स्टॉप येत नाही, तर तोपर्यंत ते वाक्य आपण लिहिणं आवश्यक असतं. पण काही काही मुलं काय करतात, समजा थोडंसं 3-4 शब्द लिहितात आणि उर्वरित भाग ह्या वगळून टाकतात. तर या ठिकाणी कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द टेक्स्ट बुक ऑर द पॅसेज. तर या पाठाच्या सहाय्याने आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. तर उर्वरित किंवा उत्तराचा जो भाग आहे, तर तो मी या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. तर या ठिकाणी ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट, दिस इज द पार्ट वी नीड टू राईट टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी या वाक्याचा हा भाग आपण लिहिणं आवश्यक आहे. नाव सी द सेकंड सेंटेन्स. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द साईज ऑफ देअर लिव्स. तर या वाक्यामध्ये टू द साईज ऑफ देअर लिव्स हा भाग आपणाला पुस्तकामध्ये शोधून या ठिकाणी लिहायचा आहे. सी नेक्स्ट सेंटेन्स. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. तर इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन्स, दिस इज द अंडरलाइन पार्ट and these 3 words we need to write to complete this sentence. The last sentence is our body produces chemicals called free radicals. तर फ्री रॅडिकल्स हे शब्द लिहिल्यानंतर हे वाक्य काय होतं, पूर्ण होतं. तर परीक्षेमध्ये वाक्य पूर्ण करा किंवा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, तर या अंतर्गत तुम्हाला 4 वाक्य दिलेली असतात. तर ते वाक्य पूर्ण करत असताना ते वाक्य कुठं सुरू झालेलं आहे किंवा त्या पॅसेजमध्ये ते वाक्य कुठं आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि ते वाक्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे फुल स्टॉपपर्यंत आपण ते लिहून काढायचं, जेणेकरून आपल्याला मग इफ वी एबल टू राईट द कंप्लीट सेंटेन्स 1 वी विल गेट हाफ मार्क. तर एक वाक्य पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अर्धा गुण मिळतो. तर या ॲक्टिव्हिटी अंतर्गत तुम्हाला 4 वाक्य दिलेली असतात. 4च्या 4 वाक्य
आपल्याला तिथंच पॅसेजमध्ये पाहूनच फक्त ते पूर्ण लिहायचे असतात जशीच्या तशी. तर असे आपण लिहू शकलात तर मग तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळतील. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज प्रिपेअर अ फ्लो चार्ट टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी फ्रॉम द प्लांटेशन टू आवर होम्स. यूज इन्फॉर्मेशन फ्रॉम द लेसन. तर या इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, फ्रॉम द लेसन या पाठामध्ये दिलेल्या माहितीचा उपयोग करून प्रिपेअर अ फ्लो चार्ट, तर आपल्याला एक ओघ तक्ता बनवायचा आहे टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी फ्रॉम प्लांटेशन टू आवर होम. तर चहाची लागवड झाल्यापासून त्याची वाढ कशी होते आणि त्याचा प्रवास कसा आहे हे दर्शवणारा एक ओघवता तक्ता आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आणि काही शब्द हे ब्लँक आहेत. तर सुरुवातीला काय येतं मग? प्लांटेशन म्हणजे लागवड. नंतर आहे लिव्ज राईड म्हणजे त्याची पानं आहेत ते पानं तोडून ते वाळवणं. लिव्ज क्युअर्ड ते व्यवस्थित स्वच्छ करून घेणं. लिव्ज प्रोसेस्ड त्याच्यावर प्रक्रिया करणं. दे आर पॅक्ड नंतर ते पॅक करणं. सोल्ड टू अस आणि नंतर ते आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध करून देणं. वी बाय अँड ब्रिंग टू आवर होम आणि मग आपण बाजारात जाऊन ते विकत घेतो आणि आपल्या घरी घेऊन येतो. तर हा फ्लो चार्ट कसा आहे मग? फर्स्ट प्लांटेशन, लिव्ज ड्राईड, लिव्ज क्युअर, लिव्ज प्रोसेस्ड, दे आर पॅक्ड, sold to us, we buy and bring to our home. This is the flow chart of the growth and journey of tea from plantation to our home. The next activity is activity number 8. From the passage, find all the words or pairs of words that begin with T. तर या उतार्यामधून किंवा या पाठातून असे शब्द तुम्हाला शोधून लिहायचे की जे शब्द टी पासून सुरू झालेले आहेत. एक्झाम्पल या ठिकाणी द टी पॉट, टी प्लांट्स, टी गार्डन्स, टी इस्टेट्स, टी लिव्ज, टी सीड्स, टी टेस्टिंग, टी व्हिस्किंग, टी माइंडेड, टी ग्रोइंग, टी क्लब, tea ceremony, tea kettle and tea lovers. These are the words which came in this passage or lesson which begins with T. And if we notice that all these words are compound words, means these words from to two words. हे जे सर्व शब्द आहेत हे सगळे शब्द किंवा या शब्दांना कंपाऊंड वर्ड्स असं म्हटलं जातं. कंपाऊंड वर्ड्स की दोन शब्दांपासून जो नवीन शब्द तयार होतो तर त्याला कंपाऊंड वर्ड असं म्हटलं. म्हणजे दोन शब्दांचं कॉम्बिनेशन करून. व्हेन टू वर्ड्स कम टुगेदर टू फॉर्म अ न्यू वर्ड. ज्यावेळेस दोन शब्द एकत्रित येतात आणि एक तिसराच नवीन शब्द तयार करतात, द न्यू वर्ड इज कॉल्ड अ कंपाऊंड वर्ड. तर या नवीन शब्दाला या ठिकाणी कंपाऊंड वर्ड असं म्हटलं जातं. तर कंपाऊंड वर्ड म्हणजे काय? तर दोन शब्दांपासून बनणारा शब्द त्याला कंपाऊंड वर्ड असं म्हटलं जातं. कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स, दोन शब्दाच्या एकत्रित येण्यातून जो शब्द तयार होतो तो शब्द म्हणजे कंपाऊंड वर्ड. व्हॉट वर्ड्स डू यू सी इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. आता या ठिकाणी काही उदाहरणं आहेत पहा. एव्हरग्रीन हा शब्द आहे. तर एव्हरग्रीन हा शब्द कोणत्या दोन शब्दापासून बनलेला आहे? तर एव्हर आणि ग्रीन या दोन शब्दापासून एव्हरग्रीन हा शब्द बनलेला आहे. पुढचा शब्द आहे ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर, तर ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब. तर ब्लड म्हणजे ब्लड आणि प्रेशर या दोन शब्दापासून ब्लड प्रेशर हा शब्द बनलेला आहे. तर ब्लड म्हणजे रक्त आणि प्रेशर म्हणजे त्याच्यावरचा दाब आणि ब्लड प्रेशर म्हणजे त्याला रक्तदाब म्हणतो आपण. आता एव्हरी डे हा शब्द आहे. तर एव्हरी डे हा शब्द सुद्धा कोणत्या दोन शब्दापासून बनलेला आहे? तर एव्हरी आणि डे या दोन स्वतंत्र शब्द एकत्रित आल्यामुळे या ठिकाणी एव्हरी डे हा नवीन शब्द बनलेला आहे. नोट that some compound words are written as one word like teapot. तर हे जे कंपाऊंड वर्ड असतात तर काही कंपाऊंड वर्ड म्हणजे दोन शब्दापासून बनलेला शब्द. तर काही वेळेस हा शब्द एकत्रितपणे लिहिला जातो आणि सम विथ अ हायपन बिटवीन देम. तर काही वेळेस त्या दोन शब्दाच्या मध्ये एक हायपन दिलं जाते किंवा एक रेष किंवा रेष लाईन त्या ठिकाणी मार्क केली जाते. म्हणजे टू इंडिकेट दीज टू वर्ड्स आर इंटर रिलेटेड. तर त्या दोन शब्दांच्या मध्ये जी ओळ असते किंवा रेष ओढलेली असते तर याचा अर्थ काय असतो? या हायपनचा अर्थ काय आहे? तर हे दोन्ही शब्द एकमेकाशी रिलेटेड आहेत. अँड सम ॲज टू सेपरेट वर्ड्स. आणि काही वेळेस
हे दोन्ही शब्द वेगळे शब्द असल्याप्रमाणे दिले जातात, परंतु या दोन शब्दांचा एकत्रितपणे एक नवीन शब्द असतो. लाईक टी क्लब. आता टी आणि क्लब हे दोन शब्द भिन्न लिहिलेले आहेत, पण टी क्लब म्हणजे काय, तर चहा पिणाऱ्यांचा क्लब. बट नाव सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 9. This compound word activity, or the activity of what is mean by compound word, or how they form and how can we recognize this activities under language study section. तर कंपाऊंड वर्ड हा जो भाग आपण आता पाहिला, तर तो या पाठातील लँग्वेज स्टडी सेक्शनच्या अंतर्गत असणारा भाग होता. तर पुढची ॲक्टिव्हिटी आहे लँग्वेज स्टडीच्या अंतर्गतची. समटाइम्स द फॉर्म ऑफ वर्ब इन अ सेंटेन्स names the action but does not change according to tense, number or person. Such a form is known as a non-finite form or an infinitive. आता काही वेळेस एखाद्या वाक्यामध्ये जो शब्द आहे किंवा क्रियापद किंवा क्रिया दर्शवणारा जो शब्द, आता जनरली आपल्याला माहिती आहे की इंग्रजीमध्ये क्रियापद हे नेहमी कर्त्यानुसार चालतं. कर्त्याचं वचन म्हणजे कर्ता एकवचनी आहे का अनेकवचनी आहे. कर्त्याचं लिंग म्हणजे तो पुरुष आहे का, म्हणजे पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे, म्हणजे आणि पर्सन म्हणजे काय, तर कर्ता प्रथम पुरुषी आहे का द्वितीय पुरुषी आहे का तृतीय पुरुषी आहे. म्हणजे कर्त्याचं पुरुष आणि कर्त्याचं वचन म्हणजे प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी, आणि सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. तर यानुसार क्रियापदामध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणजेच काय, तर क्रियापदावरून आपल्याला त्या वाक्याचा काळ लक्षात येतो, म्हणजे वाक्यातील क्रियापदावरूनच आपल्याला काळ लक्षात येतो, आणि वाक्यातील क्रियापद हे नेहमी कर्त्यानुसार चालतं. म्हणजे देर इज अ कोऑर्डिनेशन और देर इज अ कॉन्कॉर्ड बिटवीन द सब्जेक्ट अँड वर्ब इन इंग्लिश सेंटेन्स. तर इंग्रजीमध्ये कर्ता आणि क्रियापद यामध्ये एक सहसंबंध असतो, आणि क्रियापद नेहमी कर्त्यानुसार बदलतं, किंवा कर्ता बदलला की क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो. ही एक बाब. आणि दुसरी बाब म्हणजे काय, तर क्रियापदावरूनच आपल्याला त्या वाक्याचा काळ लक्षात येतो इन जनरलमध्ये. पण काही वेळेस जे शब्द असतात तर ते क्रिया दर्शवतात, परंतु ते शब्द किंवा ते जे क्रियापद आहे तर हे क्रियापद कर्त्यानुसार बदलत नाही, किंवा त्या क्रियादर्शक शब्दावरून आपल्याला त्या वाक्याचा काळही ओळखता येतो. म्हणजे ज्यावेळेस तो शब्द क्रिया दर्शवतो परंतु कर्त्यानुसार बदलत नाही, आणि त्याच्यावरून आपल्याला टेन्स ओळखता येत नाही. म्हणजेच काय, तर क्रियापद या शब्दाचा उपयोग त्या वाक्यामध्ये क्रियापद म्हणून केलेला नसतो. तर अशा प्रकाराला किंवा अशा शब्दाला किंवा अशा उपयोगाला नॉन फायनाईट वर्ब किंवा इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. अँड इन्फिनिटिव्ह इज युज्ड विथ ऑर विदाउट टू. मग या इन्फिनिटिव्हचा उपयोग वाक्यामध्ये टू, त्या क्रियापदाच्या मूळ रूपाच्या अगोदर टू लावून ज्यावेळेस त्याचा उपयोग केला जातो त्यावेळेस त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. मग काही वेळेस मग हे टू लावलं जातं किंवा लावलंही जातं. एक्झाम्पल, हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगॅन टू ड्रिंक टी. इन दिस सेंटेन्स द ड्रिंकच्या अगोदर टू लावलेला आहे, टू ड्रिंक. आता ड्रिंक म्हणजे पिणे, आपल्याला क्रियापद वाटतं, पण या वाक्याचा जर विचार केला, दिस इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, पण या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे किंवा क्रियापद म्हणून जे आलेलं वाक्य म्हणजे शब्द आहे तो बिगिन आहे. तर ड्रिंक हा सुद्धा शब्द आहे, परंतु ड्रिंकच्या अगोदर टू लावलेला आहे, म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाच्या अगोदर टू लावल्यानंतर त्याचं इन्फिनिटिव्ह तयार होतं, आणि त्याचा उपयोग वाक्यामध्ये कर्ता म्हणून, वाक्यामध्ये नाम म्हणून वाक्याच्या कर्त्याच्या ठिकाणी किंवा कर्माच्या ठिकाणी केला जातो, किंवा मॉडल ऑक्झिलरी नंतर केला जातो. तर या वाक्यामध्ये कर्म म्हणून तो ड्रिंकचा उपयोग आलेला आहे. दुसरं वाक्य पहा, कॅन यू नेम द बिव्हरेज. तर कॅन हे काय आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे, म्हणून या ठिकाणी कॅन यू नेम द बिव्हरेज. म्हणजे वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर जर मॉडल ऑक्झिलरी आलेली असतील, जसं की शाल, विल, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, तर या मॉडेल ऑक्झिलरी नंतर जे क्रियापदाचं रूप असतं तर ते मूळ रूप असतं. तर त्याच्यावरून आपल्याला त्याचे काळ ओळखता येत नाही, किंवा ते रूप कर्त्यानुसार बदलत नाही. तर कॅन यू नेम द बिव्हरेज, दिस इज व्हर्बल क्वेश्चन. या व्हर्बल क्वेश्चनला जर आपण सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलं तर काय होतं, यू कॅन नेम द बिव्हरेज. यू करता, कॅन मॉडेल ऑक्झिलरी, आणि नंतर नेम हे क्रियापद आहे, परंतु तो बेस फॉर्म आहे, आणि त्यावरून आपण
हे क्रियापद किंवा जे क्रियापद कर्त्यानुसार बदलत नाही किंवा ज्याच्यावरून आपल्याला काळ ओळखता येत नाही, असं जर क्रियापदाचं रूप वाक्यामध्ये असेल, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप जे टू लावलेलं असेल किंवा टू शिवाय असेल, तर त्याला नॉन फायनाईट फॉर्म ऑफ वर्ब किंवा इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. या ठिकाणी काही उदाहरणं आहेत. तर या उदाहरणामध्ये इन्फिनिटिव्ह कोणती कोणती आहेत हे आपल्याला अंडरलाईन करायचे. द फर्स्ट सेंटेन्स इज इट वॉज फनी टू रीड बर्ड्स दॅट स्टूड स्टिल. तर या वाक्यामध्ये टू रीड हा जो शब्द आहे, दिस इज अन इन्फिनिटिव्ह. तर इथं टू असल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल. दुसरं वाक्य पहा, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. द टू बी ऑर नॉट टू बी, तर टू बी. आता बी हे काय आहे? प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहे. पण या ठिकाणी बी म्हणजे बीच्या अगोदर टू लावलेला आहे, म्हणून हे इन्फिनिटिव्ह तयार झाले. टू बी ऑर नॉट टू बी, करावं की करू नये, दॅट इज दिस इज द क्वेश्चन. हाच खरा प्रश्न आहे. तर या ठिकाणी टू नंतर क्रियापदाचं मूळ रूप आलं म्हणून इथं बी आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, कॅन आय रीड द बुक. तर या ठिकाणी कॅन हे मॉडल ऑक्झिलरी असल्यामुळं या ठिकाणी रीड हे काय आहे? नॉन फायनाईट फॉर्म ऑफ वर्ब आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज दे कुड हेल्प वन अनादर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. तर या ठिकाणी दे हा करता आहे, त्यानंतर कुड हे मॉडल ऑक्झिलरीला आलेलं आहे, म्हणून त्यानंतर जे हेल्प हे जे क्रियापद आहे, तर हे नॉन फायनाईट फॉर्म ऑफ वर्ब आहे. आणि टॉक हे सुद्धा नॉन फायनाईट वर्ब आहे. So, I hope you can understand these activities under the English workshop section and language study section. मला आशा आहे की आपणाला या इंग्रजी वर्कशॉप या सेक्शनच्या अंतर्गत, या विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या, तर या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला समजल्या असतील. तसंच लँग्वेज स्टडीच्या अंतर्गत जे आपण पाहिलं की कंपाऊंड वर्ड, तर दोन शब्द एकत्रित येऊन जो नवीन तिसरा शब्द तयार होतो, तर अशा शब्दाला किंवा जे शब्द दोन शब्दापासून बनलेले असतात, अशा शब्दांना कंपाऊंड वर्ड असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे नॉन फायनाईट फॉर्म ऑफ वर्ब ऑर इन्फिनिटिव्ह, म्हणजे क्रियापदाचं असं रूप की जे वाक्यातील कर्त्यानुसार बदलत नाही आणि ज्याच्यावरून आपल्याला काळ ओळखता येत नाही. तर असं क्रियापदाचं रूप म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप जे टू सह किंवा टूच्या शिवाय वाक्यामध्ये वापरलेलं असतं, मग ते कर्त्याच्या ठिकाणी असेल, कर्माच्या ठिकाणी असेल किंवा क्रियापदाच्या ठिकाणी असेल, फक्त जे कर्त्यानुसार बदलत नाही आणि ज्याच्यावरून आपल्याला काळ ओळखता येत नाही, तर अशा क्रियापदाच्या रूपाला नॉन फायनाईट फॉर्म ऑफ वर्ब किंवा इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट. वी विल सून meet with another video with our next lesson. Till then, take care and goodbye.